लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीची मागणी केली आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी बडगुजर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रति युनिट 40,000 रुपये आणि 5% जीएसटी रक्कम लेखा विभागात भरण्याचे निर्देश पत्राद्वारे दिलेले आहेत। त्यामुळे पश्चिममधील 5% बूथवर आता फेरपडताळणी होणार आहे। राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप केले जात आहेत। नाशिक पश्चिममध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे या विजयी झालेल्या असून त्यांच्या विजयावर आक्षेप घेत एकीकडे त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना इतका मोठा लीड कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। विरोधी उमेदवार बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी ईव्हीएमवर शंका घेत फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। मतदान झाल्यानंतर बडगुजर यांनी 7 बूथवरील मतदान यंत्रे परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप केला होता। आता बडगुजर यांनी 129 मतदान केंद्रांचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटच्या सखोल तपासणीची मागणी केलेली आहे। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्रापैकी 5% मतदान केंद्रांवरील मतदानाची फेरतपासणी करता येईल असं कळवलं आहे। यासाठी प्रति बूथ शुल्क 40,000 असून त्यावर 5% जीएसटी जमा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे बडगुजर यांनी हे शुल्क भरण्याची तयारी केली असल्यानं काही केंद्रांवरील मताची फेरमोजणी होण्याची शक्यता आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।